राहुल गांधी सध्या निवडणूक आयोगाच्या विरोधात, इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाच्या विरोधात प्रचंड आक्रमक झालेले आहेत. त्यांनी सुरुवात कुठून केली तर त्यांनी दिल्लीमध्ये आधी एक प्रेस कॉन्फरन्स घेतली. जवळपास तासाभरापेक्षा जास्त वेळ ते त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये बोलत होते. त्यानंतर काय केलं तर इंडिया आघाडीने एक आंदोलन केलं. इंडिया आघाडीचे खासदार रस्त्यावर उतरले. देशाच्या इतिहासात बहुधा पहिल्यांदा 300 खासदार एकत्र रस्त्यावर उतरले. आणि कशासाठी तर वोट चोरी हा त्यांचा मुद्दा होता. निवडणूक प्रक्रियेमध्ये मतदारांच्या याद्यांमध्ये नेमके काय घोळ होत आहेत या संदर्भात राहुल गांधींचे काही आक्षेप आहेत. निवडणूक आयोगाला त्यांचे काही प्रश्न आहेत. त्यासाठी म्हणून इंडिया आघाडीचे 300 खासदार रस्त्यावर उतरले होते. आणि त्यानंतर आता राहुल गांधींनी रस्त्यावरची लढाई लढायचं, रस्त्यावर उतरून आंदोलन करायचं ठरवलं. आणि त्यासाठी मग त्यांनी नाव काय दिलंय तर वोटर अधिकार यात्रा. वोटर अधिकार यात्रेच्या माध्यमातून राहुल गांधींनी बिहारमध्ये आता या यात्रेला सुरुवात केलेली आहे. आपली जी मागणी आहे ती मागणी त्यांनी आता लोकांसमोर ठेवायला सुरुवात केलेली आहे. बिहारच्या निवडणुका येत्या काही महिन्यात होऊ घातल्यात, त्याच्यामुळे त्या निवडणुकांच्या अनुषंगानं सुद्धा या वोटर अधिकार यात्रेला महत्व आहे. पण या वोटर अधिकार यात्रेचा विषय हा एकट्या बिहार पुरता मर्यादित नाहीये. हा विषय बिहारच्या पलीकडे फार मोठा आहे. कसा आपल्याला तेच समजून घ्यायचं आहे आणि त्यासाठी म्हणून हा व्हिडिओ. नमस्कार, मी विक्रांत शिंदे. आपण पुढारी न्यूजचं डिजिटल प्लॅटफॉर्म पाहताय. तुम्हा सर्वांचं स्वागत. आता बिहारपेक्षा हा विषय कसा मोठा आहे ते आपल्याला समजून घ्यायचं आहे. मात्र त्याआधी आजचा कार्यक्रम ज्यावेळी या यात्रेला सुरुवात झाली त्या कार्यक्रमामध्ये नेमकं काय घडलं तर राहुल गांधींनी भाषणाला सुरुवात केली. ते वाक्य त्यांचं होतं. आधी त्यांनी विचारलं कैसा मूड है आप सभी लोगों का, असं म्हणून त्यांनी लोकांची एक प्रतिक्रिया घेतली, लोकांचा जोश तपासला. आणि त्यानंतर त्यांचं पहिलं वाक्य होतं संविधान को बचाने की ये लढाई है. लोकसभेला काँग्रेसने संविधानाचा मुद्दा चर्चेत आणला होता. संविधान खतरे में है असं काँग्रेस म्हणत होती आणि त्याचा काँग्रेसला फायदा सुद्धा झाला होता. महाराष्ट्राच्या विधानसभेत सुद्धा संविधान चर्चेत राहिलं. मात्र त्याचा काँग्रेसला, पर्यायानं महाविकास आघाडीला, पर्यायानं एनडीए इंडिया अलायन्सला त्याचा फायदा झाला नाही. मात्र आता पुन्हा एकदा राहुल गांधींनी पहिल्या वाक्यात संविधानाचा मुद्दा घेऊन बिहारच्या विधानसभा निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा त्यांनी संविधान चर्चेत आणलेलं आहे. आता आजचा जो कार्यक्रम झाला या यात्रेच्या सुरुवातीचा शुभारंभाचा कार्यक्रम ज्याला आपण म्हणतो, त्या कार्यक्रमामध्ये कोण कोण नेते उपस्थित होते तर बिहारमधले इंडिया आघाडीचे सगळे नेते उपस्थित होते. प्रमुख नावं घ्यायची झाली तर मल्लिकार्जुन खरगे हे काँग्रेसचे अध्यक्ष, राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. त्या व्यतिरिक्त तेजस्वी यादव जे बिहारचे माजी उपमुख्यमंत्री राहिलेले आहेत, आत्ताचे विरोधी पक्ष नेते आहेत, ते सुद्धा उपस्थित होते. आणि लालू प्रसाद यादव जे माजी मुख्यमंत्री बिहारचे राहिलेले आहेत, असे सगळे नेते या कार्यक्रमाला उपस्थित होते. आता या यात्रेचं स्वरूप नेमकं काय असणार आहे? मुळात राहुल गांधींनी भाषण काय केलं हे आपण ऐकलेलं आहे. त्यातले मुद्दे हे साधारण त्यांच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये जे मुद्दे होते तेच मुद्दे होते. आता पुन्हा त्याविषयी बोलायला नको. मात्र या यात्रेचं स्वरूप काय असणार आहे तर 16 दिवसांची ही यात्रा असणार आहे. 16 दिवसांच्या यात्रेमध्ये 3 दिवस त्यांनी ब्रेक डे असं म्हणून ठेवलेले आहेत. ते 3 दिवस आराम केला जाईल, यात्रा नसणार आहे. आता उरले 13 दिवस. या 13 दिवसांमध्ये राहुल गांधी आणि त्यांची ही वोटर अधिकार यात्रा जी आहे ती वोटर अधिकार यात्रा 13 दिवसात 1300 किलोमीटरपेक्षा जास्तचा प्रवास करणार आहे. आता प्रवास करणार म्हणजे नेमकं काय करणार? आज पहिल्या दिवशी काय घडलं तर राहुल गांधी हे ओपन जीप मधून प्रवास करत होते. सर्वसामान्य नागरिकांचे ते हस्तांदोलन करत होते, हात मिळवत होते. आता हा एक मोठा फॅक्टर असतो. एक सर्वसामान्य नागरिक म्हणून जेव्हा देशाचा एखाद्या राष्ट्रीय पक्षाचा सर्वोच्च नेता, त्या पक्षातला महत्वाचं स्थान असलेला नेता, देशाच्या लोकसभेचा विरोधी पक्ष नेता असलेला व्यक्ती ज्यावेळी आपल्याला हात मिळवतो तो एक मोठा क्षण प्रत्येक सर्वसामान्यासाठी असतो, सर्वसामान्य मतदारासाठी असतो. तिथे मग पक्षाची विचारधारा ही थोडीशी बाजूला ठेवली जाते. त्यामुळे हे महत्वाचं आहे, लोकांमध्ये जाणं महत्वाचं आहे. ते राहुल गांधी पुढचे 16 दिवस बिहारमध्ये करताना दिसतील. या 1300 किलोमीटरचा प्रवास केला जाईल. या प्रवासादरम्यान राहुल गांधी काय करणार आहेत तर मत चोरी कशा प्रकारे केली जाते, मतदार याद्यांमध्ये नेमके काय घोळ आहेत, मतदान प्रक्रियेमध्ये नेमकं काय सुरू आहे, ज्याच्यावर काँग्रेसचा आक्षेप आहे, कथितरित्या काँग्रेसने जे आरोप केलेले आहेत त्या सगळ्या आरोपांबद्दल राहुल गांधी नागरिकांशी बोलणार आहेत, मतदारांशी बोलणार आहेत. जे मत देणार आहेत, जो सर्वात मोठा, सर्वात महत्वाचा लोकशाहीतला घटक आहे तो म्हणजे मतदार. त्या मतदारांशी राहुल गांधी थेट बोलणार आहेत. हा मुद्दा महत्वाचा आहे. यात्रेतून आरक्षणाच्या मुद्द्याला सुद्धा राहुल गांधी हात घालू शकतात. आता हा विषय मुळात मी का म्हणतोय तर आज राहुल गांधींनी जे भाषण केलं त्या भाषणामध्ये त्यांनी आरक्षणाच्या मुद्द्याला हात घातला. त्यांनी बोलताना असं म्हटलं की आरक्षणाची 50% मर्यादा तोडली पाहिजे, हम तोड के रहेंगे. राहुल गांधी हे याआधी सुद्धा बोललेले आहेत की 50% मर्यादा तुटली पाहिजे. त्यावर राहुल गांधी आता यात्रेतून पुन्हा एकदा बोलण्याची शक्यता आहे. असं या यात्रेचं स्वरूप असणारे सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे राहुल गांधींसारखा नेता हा आता पुन्हा एकदा रस्त्यावर उतरतोय. भारत जोडो यात्रा झाली होती, त्यानंतर आता वोटर अधिकार यात्रा
राहुल गांधी रस्त्यावर उतरलेले आहेत, पुढचे 16 दिवस ते बिहारच्या रस्त्यांवर असणार आहेत। आता मुद्दा आहे की ही यात्रा बिहारपेक्षा मोठी किंवा या यात्रेचा जो विषय आहे, या यात्रेची जी व्यापकता आहे ती बिहारपेक्षा मोठी, बिहारच्या बाहेर आहे असं आपण का म्हणतोय? तर राहुल गांधी कागदोपत्री काही करत नाहीत। म्हणजे निवडणूक आयोग म्हणते की आम्हाला तुम्ही शपथपत्र द्या, कोणी म्हणते भाजपचे नेते म्हणतायत तुम्ही न्यायालयात जा, असं काही राहुल गांधी करत नाहीत। राहुल गांधी कुठे आहेत? राहुल गांधी आहेत जनतेच्या न्यायालयामध्ये, जनतेपर्यंत ते पोहोचतायत, जनतेपर्यंत आपले मुद्दे पोहोचवतायत। आता अर्थात राहुल गांधी एखादा मुद्दा ज्यावेळी बिहारमध्ये मांडतील तो बिहारपुरता मर्यादित राहणार नाहीये। आता मीडिया, सोशल मीडिया, आपण हा व्हिडिओ मुळात महाराष्ट्रात एका मराठी चॅनलसाठी मी बनवतोय, त्यामुळं हा मुद्दा आधीच बिहारच्या बाहेर पोहोचलेला आहे, त्यामुळे या विषयाची व्यापकता ही बिहारच्या बाहेर सुद्धा मोठी आहे। आणि त्यामुळे राहुल गांधी आता तिथे जे मुद्दे मांडतील ते बिहारच्या बाहेर सुद्धा पोहोचतील, सर्वसामान्यांपर्यंत पोहोचतील, मतदारांपर्यंत पोहोचतील। हा पहिला मुद्दा। राहुल गांधींची ही यात्रा बिहारच्या विषयापेक्षा मोठी आहे, बिहारपेक्षा त्या विषयाची जास्त व्यापकता आहे हे सांगणार लोकांमध्ये जाणं हा मुद्दा आहे, ज्याविषयी आपण संपूर्ण व्हिडिओमध्ये 2 ते 3 वेळा बोललेलो आहे। आणि एक कारण असं असू शकतं की बिहार ही फक्त चाचपणी असू शकते। राहुल गांधी हे आत्ता जे करतायत, निवडणूक आयोगाच्या विरोधात बोलणं, भाजपच्या विरोधात बोलणं आणि थेट लोकांमध्ये जाऊन बोलणं, लोकांना हे पटवून देण्याचा प्रयत्न करणं की तुमच्या मतांची चोरी होते, तुमच्या मताला किंमत आहे का, हा प्रश्न लोकांच्या मनात निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय। आणि ही फक्त चाचपणी असू शकते की असं केल्यानं आपल्याला फायदा होतोय का, काँग्रेसला फायदा होतोय का, इंडिया आघाडीला फायदा होतोय का, ही फक्त चाचपणी असू शकते। राहुल गांधींचं लक्ष हे आता 2029 ची लोकसभा निवडणूक हेच असणार आहे प्रमुख लक्ष। आणि त्याआधी मग आता बिहारची निवडणूक, त्या व्यतिरिक्त ज्या कोणत्याही निवडणुका होतील त्या सगळ्या निवडणुकांवर सुद्धा राहुल गांधींचं लक्ष असणार आहे। मात्र अल्टिमेट एम त्यांचा 2029 ची लोकसभा निवडणूक असणार आहे। आणि त्या अनुषंगाने ही चाचपणी असू शकते की आपण न्यायालयीन लढा लढण्याकडे लक्ष कमी दिलं, आपण निवडणूक आयोगाला शपथपत्र नाही दिलं, आणि या उलट आपण जर लोकांच्या न्यायालयामध्ये जाऊन लोकांना आपले मुद्दे पटवून दिले तर त्याचा पक्षाला फायदा होतोय का, अलायन्सला फायदा होतोय का, हे तपासण्यासाठी म्हणून राहुल गांधी फक्त चाचपणी करत असू शकतात। आणि त्यामुळं बिहारमध्ये सुरू झालेली ही वोटर अधिकार यात्रा जी राहुल गांधींनी सुरू केलेली आहे, इंडिया अलायन्सने सुरू केलेली आहे, तिचा विषय, तिची व्यापकता ही बिहारपेक्षा मोठी असू शकते असं आपण म्हणतोय। राहुल गांधींची ही यात्रा आता बिहारच्या निवडणुकीवर नेमका काय परिणाम करते, आता त्याला एनडीए अलायन्स कडून पर्यायानं भाजपकडून नेमकं कशा प्रकारे उत्तर दिलं जातंय, कोणाचा प्रचार लोकांना आवडतोय, कोणाला मतं मिळतंय, ते सगळे येत्या काळात स्पष्ट होईल। मात्र आत्ताच्या घडीला राहुल गांधींनी यात्रा सुरू केलेली आहे, राहुल गांधींनी बिहारच्या प्रचारामध्ये एक पाऊल पुढे टाकलंय आणि या यात्रेची व्यापकता बिहारच्या बाहेर प्रचंड मोठी असणार आहे, हे आपल्याला समजून घेतलं पाहिजे। व्हिडिओ पाहिल्यासाठी धन्यवाद। पुढारी न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर आम्हाला फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद।